सर्जरीची पोस्टिंग चालू आहे आणि एक इंटरेस्टिंग केस बघायला भेटली. पॅनक्रियाटिक कार्सिनोमाची केस होती. ते केस बघितल्यानंतर घरी येऊन सगळे प्रिव्हियस क्वेश्चन वगैरे सॉल्व्ह केले. ह्याच्यात काही खूप महत्त्वाचे क्वेश्चन विचारले जातात ह्या पॅनक्रियाटिक कार्सिनोमामधून, ते आपल्याला माहीत पाहिजे. तर आणि ॲज अ क्लिनिशियन पण माहीत पाहिजे, जर पॅनक्रियाटिक कार्सिनोमाचा पेशंट आपल्याकडे आला किंवा आपण जर डायग्नोस वगैरे केलं, ऑब्व्हियसली आपण सर्जन नसतो तर सर्जन रेफर वगैरे करतो, नेमकं प्रोसिजर काय करावं लागते किंवा ड्रग्स कोणते यूज करतात माहीत पाहिजे. एक क्वेश्चन त्याच्यात हा पण होता की ड्रग ऑफ चॉईस फॉर पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट ऑफ पॅनक्रियाटिक कार्सिनोमा. तर हे जेमसिटाबिन आपण यूज करतो, समजा ड्रग ऑफ चॉईस आहे आपले किमोथेरपीमध्ये. दुसरं विचारत की लोकेशन, मोस्ट कॉमन लोकेशन कोणती आहे समजा पॅनक्रियाटिक कार्सिनोमा. मोस्ट कॉमन लोकेशन ऑफ पॅनक्रियाटिक कार्सिनोमा इज हेड ऑफ पॅनक्रियाज. पॅनक्रियाज हेड आहे ना, तिथं होतं मोस्ट कॉमन लोकेशन ही आहे. आणि विचारतात की सिम्पटम काय असतं, दिसतं आपल्याला काय समजा, तर पेनलेस प्रोग्रेसिव्ह जॉन्डिस असं म्हणजे कावीळ होतो आणि पेनलेस असं दुखत वगैरे काय नाही, पण कावीळची इंटेन्सिटी वाढत जाते समजा. आणि ट्युमर मार्कर पण विचारला जातात, तर CA19-9 हा ट्युमर मार्कर असतो पॅनक्रियाटिक कार्सिनोमामध्ये. आणि सर्जिकल प्रोसिजर काय करतो आपण, तर पॅनक्रियाटिक कार्सिनोमा म्हणजे हेडचा जर असेल तर विपल्स पॅनक्रियाटिक कोडिओडोनेक्टोमी ही प्रोसिजर करतो. तर हे 4-5 लक्षात ठेवता. ड्रग ऑफ जेमसिटाबिन आहे. सगळ्यात मोस्ट कॉमन लोकेशन काय आहे, तर तुमचं हेड ऑफ पॅनक्रियाजला हे करतं, अफेक्ट कार्सिनोमा पॅनक्रियाज. पेनलेस जॉन्डिस असतो, हे सिम्पटम दिसतं. आणि ट्युमर मार्कर CA19-9 दिसतं त्याच्यात. आणि सर्जिकल प्रोसिजर विपल्स पॅनक्रियाटिक ड्युओडेनेक्टोमी करतो. हेड मध्येच असतं मोस्ट कॉमन लोकेशन त्याच्यामध्ये. तर लक्षात राहू द्या, हे 4-5 वेळेस क्वेश्चन विचारलेले समजा, प्रिव्हियस क्वेश्चन बघितले त्यात.